नमस्कार बंधू भगिनींनो, अविरत राजे बिरादार या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे. मी सौ गायत्री अमोल बिरादार. राजकीय पक्षांचे वेगवेगळे उत्सव असतात, आपल्याला माहीतच आहे. काही राजकीय पक्ष वेगवेगळे नाट्य ठेवतात, वेगवेगळे पथकं आणतात, पथनाट्य ठेवतात. काही जण मोठे कार्यक्रम ठेवतात, काही जण शायर लोक बोलवतात, शाहीर लोक बोलवतात, शेरोशायरीचा कार्यक्रम ठेवतात, पोवाड्यांचा कार्यक्रम ठेवतात. त्याच पद्धतीने आपण मागे पाहिलं की अजितदादांच्या तिथे लावणीचा कार्यक्रम झाला. असंच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा पक्ष त्यांना वाटलं राज ठाकरेंना की आपणही काहीतरी कार्यक्रम, तेही दरवर्षी काही ना काही कार्यक्रम ठेवतच असतात. ते सांगतात की आपण दरवर्षी वेगवेगळे कार्यक्रम ठेवतो राजकीय उत्सवात, त्यांच्या पक्षाच्या उत्सवात, कधी दीपोत्सवाच्या निमित्ताने वेगवेगळा कार्यक्रम. तर यावर्षी त्यांनी कोणता कार्यक्रम ठेवला राज ठाकरे यांनी त्यांच्या पक्षाच्या वतीने, तर जादूचे प्रयोग. राज ठाकरेंनी जादूचे प्रयोग त्यांच्या कार्यक्रम सादर केला त्या ठिकाणी. तर अर्थात ते जादूचे प्रयोग कसे होते आणि लोकांना ते जादूचे प्रयोग कशा प्रकारे आवडले ना आवडले, आता सगळीकडे चर्चा होत आहे की जादूचे प्रयोग नेमके कसे असतील. तर आपण पाहतो मागील अनेक वर्षापासून आपण पाहतो राज ठाकरे यांच्या सभांना प्रचंड गर्दी होते, प्रचंड गर्दी. अर्थातच राज ठाकरेंचे भाषण खरंच आता आम्ही ऐकायला लागलो, खरंच चांगले असतात, ऐकण्यासारखे असतात, म्हणजे गर्दी होण्यासारखे असतात आणि म्हणूनच लोकांची गर्दी होते. लोक एरी काही वेडे थोडेच आहेत. आधी वाटायचं बघ राज ठाकरेंमध्ये काय असेल, असे लोक गर्दी करतात भाषणाला वगैरे, लोकांना कळत नाही का राज ठाकरेंचा खूप प्रभाव आहे म्हणून जातात, काही समजत नव्हतं. पण प्रचंड गर्दी, मग त्या गर्दीचा परिणाम असा व्हायला लागला की तो महाराष्ट्र नवनिर्माण पक्ष प्रचंड मोठा व्हायला लागला, लोकप्रिय व्हायला लागला आणि अगदी कमी कालावधीमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे मोठ्या प्रमाणावरती आमदार सुद्धा निवडून यायला लागले. मागे 13-14 वगैरे आमदार निवडून आले होते असं म्हणतात. मग अशा बऱ्याच ठिकाणी त्यांचा विजयही होऊ लागला. पण या 10-12 वर्षामध्ये पुन्हा चक्र उलटं फिरलं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं, की पुन्हा त्यांचं एखादा आमदार येणं सुद्धा मुश्किल झालं महाराष्ट्रामध्ये. अक्षरशः पक्ष संपत आला की काय असं वाटत होतं. लोकांना काही कळत नव्हतं की राज ठाकरेंच्या सभांना इतकी मोठी गर्दी आहे, पण आमदार एकही निवडून येत नाही. बरं मागच्या 10-12 वर्षाच्या अगोदर पाहिलं तर एवढ्या मोठ्या प्रमाणावर या पक्षाचे आमदार निवडून येतात. एखाद्या राष्ट्रीय पक्षाचा एवढा प्रभाव नाही, तेवढा मनसेचा प्रभाव, राज ठाकरेचा प्रभाव एवढ्या कमी वेळात एवढं कसं लोकप्रिय होऊ शकतो एखादा पुढारी किंवा एखादा राजकीय पक्ष, हेही लोकांच्या समोर आलेलं कोडं होतं. आणि राज ठाकरेंनी काल जे जादूचे प्रयोग दाखवले त्याच्यातून कळालं की राज ठाकरेंच्या सभांना पूर्वीपेक्षाही जास्त गर्दी आता आहे, पण आमदार का निवडून येत नाहीत, तर त्या जादूच्या प्रयोगातून कळालं की आता मनसेचे आमदार निवडून येणं का मुश्किल झालेलं आहे. मागची इलेक्शन झाल्यावर आपण पाहिलं मुंबईमधून त्यांचा एक उमेदवार यायचा की तो म्हणायचा मला एकच मतदान पडले वार्डात किंवा 0 मतदान पडले एखाद्या ठिकाणी. मग तो सांगायचा की मी स्वतः ज्या वार्डामध्ये आहे, माझी स्वतःची पत्नी मला मतदान करणार नाही का, किंवा माझी स्वतःची आई मला मतदान करणार नाही का, किंवा मी स्वतःला मतदान करणार नाही का. म्हणजे त्या तिघाचेही सुद्धा मतदान पडले नाहीत, इतर लोकांचे तर जाऊच द्या, स्वतःचे वडील करणार नाहीत. किमान 4 मतदान तर पडायला पाहिजे होते त्या उमेदवार, पण त्या वार्डामध्ये त्याला 0 मतदान होत असेल, तर मग ही जादूच्या प्रयोगात येणारी गोष्ट नाही का. मनसेचा उमेदवार वरडू वरडू सांगत होता, पण ऐकणारे सगळे बहिरे असतील तर ऐकल कोण मग, हाही प्रश्न निर्माण झाला होता. अनेक मतदारसंघातून लोक सांगत होते की काही गावातून खेड्यापाड्यातून लोक सांगत होते की आमच्या गावामध्ये मतदान 1500 आहे पण झाले 1600. आता हे कसं काय, तर खरंच हे जादूच्या प्रयोगातलेच किस्से आहे मध्ये. आणि मग राज ठाकरेंनी असे अनेक किस्से एकत्र केले आणि जादूचे प्रयोग तयार केले आणि जादूचे प्रयोग त्यांच्या कार्यकर्त्यांसमोर, पदाधिकाऱ्यांसमोर आणि उभ्या महाराष्ट्राला दाखवले. आश्चर्यचकित झाले बुद्धिवान लोक. आता निर्बुद्धांना काही कळत नाही, ज्यांना बुद्धीच नाही, त्यांना अक्कलच नाही, जे किंवा जे अंधश्रद्धेमध्ये बुडालेले आहेत त्यांना दगडात देव दिसतो आणि माणसात दुश्मन दिसतो अंधश्रद्धाळू लोकांना. त्याच्यामुळे त्यांचं काही खरं नसतं तशा निर्बुद्ध लोकांचं. पण बुद्धिवान लोकांचं जर पाहिलं तर बुद्धिवान लोक आश्चर्यचकित झाले. खरंच जादूच्या प्रयोगातून लोकांना कळालं राज ठाकरेंच्या जादूच्या. आता राज ठाकरे असे काही म्हणजे जादूगार वगैरे नाही, ते वेगवेगळे जादूचे प्रयोग दाखवणारे, हातात एखादी वस्तू आहे आणि ती बघा आता नाही म्हणून. तर जादूचे प्रयोग त्यांनी निवडणुकांमधले दाखवले की एखाद्या वार्डात एखाद्या उमेदवाराला, की जो उमेदवार स्वतः तिथलाच मतदार आहे त्याला तिथं त्याचं सुद्धा मतदान पडत नाही, मग त्याचं मतदान गेलं कुठं, ते कुठं गेलं तर ते आपल्याला या जादूच्या प्रयोगात सापडलं कुठं गेलं तर. मग त्या
त्यांनी काही टीम बोलवली विशेष आणि त्या टीमनं दाखवून दिलं सगळ्यांसमोर की किती प्रकार आहेत इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन मध्ये अर्थात ईव्हीएम मध्ये किती प्रकारे चोरी करता येते. अनेक प्रकार दाखवले त्यांना. ते काळे काचेचा एक दाखवला, त्यानंतर ते लाईटचा एक दाखवला. असे वेगवेगळे आहेत, वेगवेगळे प्रकार आहेत की एक नाही तर अनेक प्रकारे त्याच्यामध्ये चोरी करता येते. जे की आपलं अनमोल मत आहे, अनमोल मत आहे आपलं, ते चोरी करता येतं. सगळ्यात महत्वाचं जर काही असेल आपल्यासाठी तर ते आपलं एक मत आहे. आपलं एक मत सुद्धा संपूर्ण देशाची सत्ता पालटू शकतं. इतकी ताकद एका मतामध्ये आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांगतात की प्रधानमंत्र्याचा जरी मुलगा असला किंवा स्वतः जरी प्रधानमंत्री असला, स्वतः राष्ट्रपती जरी असला आणि एखादा फुटपाथावर राहणारा गरीब माणूस जरी असला तरी सुद्धा दोघांच्या मताची किंमत मात्र एक आहे आणि हा गरीब माणूस सुद्धा देशाची सत्ता पालटवू शकतो. एवढी ताकद माणसाच्या मतदानामध्ये आहे. पण नेमकं हेच मतदान जर चोरीला जात असेल तर एक नाही सगळ्याच राजकीय पक्षाची ती जबाबदारी आहे. जेवढ्या जबाबदारीने आज मनसे महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्ष उतरलेला आहे किंवा त्यांचे पक्षश्रेष्ठी राज ठाकरे उतरलेले तेवढ्याच ताकदीने आणि तेवढ्याच जबाबदारीने इतर पक्षांनी सुद्धा उतरलं पाहिजे. ह्या निवडणूक आयोगाच्या चोरांच्या या विरोधामध्ये उतरलं पाहिजे आणि उघडकीस केलं पाहिजे. जादूच्या प्रयोगातून राज ठाकरेंनी तर दाखवून दिलंच की किती प्रकारे चोरी करता येते. म्हणजे त्यांनी त्या प्रयोगामध्ये नमुने वगैरे उदाहरण दाखवलं. जसे की आपल्याकडे उमेदवार उभे असतात वेगवेगळ्या याचे हाताचे, त्याच्यानंतर एखाद्या फुलाचे वगैरे असे उमेदवार उभे असतात. मग त्या ठिकाणी त्यांनी सुद्धा काही फळं घेतले की आपण एखादं मतदान इकडे करत आहेत, उदाहरणार्थ आपण सारखं हाताला करत आहेत तर ते फुलालाच आपोआप कसं जातं किंवा फुलाला जर केलं तर ते हातालाच कसं जाऊ शकतं. हे प्रयोग राज ठाकरेंनी दाखवले. चकित झाले सगळे बसलेले, चकित. आणि एक नाही अनेक प्रकारे ते मतदान इकडल्या तिकडं फिरवता येतं, चोरी होऊ शकते, चोरी नेता येतं, हे सिद्ध करून दाखवलं. सिद्ध झालं त्या प्रयोगातून. आता याच्या पलीकडे काय दाखवायचे निवडणूक आयोगाला अजून आणि काय दाखवायचं आहे? काहीच गरज नाही याच्या पलीकडे दाखवायची. मागच्या सभेमध्ये राज ठाकरेंनी मतदानाच्या याद्या वाचून दाखवल्या. म्हणजे मुलाचं किंवा मुलीचं वय 114 वर्षे, बापाचं वय 44 वर्षे मतदान यादीत. मग याचं उत्तर निवडणूक आयोगाने दिलं नाही की असले बोगस मतदान आणले. त्यानंतर आदित्य ठाकरेनं सुद्धा त्यांच्या प्रयोगातून दाखवलेलं आहे. पण त्या आदित्य ठाकरेची खिल्ली उडवली अक्षरशः देवेंद्र फडणवीसांनी. त्यानंतर राहुल गांधींनी तर संपूर्ण देशभरासाठी सांगितलेलं आहे की कोणत्या प्रकारे चोरी केली जात आहे मतदानाची म्हणून. याद्या वाचून दाखवल्या सगळ्या. त्यानंतर आता राज ठाकरेंनी तर डायरेक्ट प्रयोगातून दाखवलं, प्रयोग करून दाखवले त्यांना डायरेक्ट तंत्रज्ञानाचा वापर करून. तर अजूनही निवडणूक आयोग मात्र बुरखा घालून आत पांघरून बसत आहे. पण कधी येईल लाजऱ्या नवरीसारखं आत बसून आणि डायरेक्ट मतदानाच्या दिवशी बाहेर निघते हे निवडणूक आयोग. आणि यांना काही रोग झालाय का एखादा आणि कुठलाही प्रश्न राज ठाकरे उपस्थित करत आहेत तर त्याचं उत्तर त्याचं आयुक्त येत नाही. आता इलेक्शन कमिशनरची जबाबदारी आहे. कमिशनरने यायला पाहिजे, राज ठाकरेच्या समोरासमोर बसायला पाहिजे, उत्तरं द्यायला पाहिजे, धडाधड पत्रकार परिषदा घेऊन. जर ते प्रामाणिक आहेत तर द्यायला पाहिजे ना. कशाला सहन करायचे? तुमच्यावर अन्याय होत आहे ना. मग राज्याचे कमिशनर असतील, अगर देशाचे कमिशनर असतील, मग यांच्यावर अन्याय होत आहे ना. मग राज ठाकरे जर असं वाटत आहे तुमच्यावर अन्याय करत आहे, राज ठाकरे खोटं बोलत आहे, काही लोकांचं म्हणणं आहे तर राज ठाकरे खोटं बोलत आहे. मग राज ठाकरे जर खोटं बोलत आहे तर कमिशनरने एवढं खोटं कशाला सहन करायचं? छळ होत आहे का मग कमिशनरचा? राज ठाकरे जर खोटं बोलत आहे, आदित्य ठाकरे खोटं बोलत आहे, राहुल गांधी खोटं बोलत आहे, जनता खोटं बोलत आहे, काही गावातले लोक खोटं बोलत आहे, हे सगळे जर खोटं बोलत आहे तर मग कमिशनरचा छळ होत आहे. कमिशनरने धडाधड पत्रकार परिषदा घेतल्या पाहिजे, सांगलं पाहिजे की हे सगळं खोटं बोलत आहेत, आम्ही प्रामाणिक आहोत, आम्ही सांगतो काय आहे. लेकीचं वय 114 वर्ष आणि बापाचं वय 44 वर्ष हे कसं आहे हे कमिशनरनी सांगितलं पाहिजे समोर येऊन. मग पत्रकार परिषदा घेऊन तर सांगा, कमीत कमी सिक्युरिटी घ्या, सुरक्षा घ्या, देशाची सगळी सुरक्षा, आर्मीची सुरक्षा घ्या वाटल्यास, पण सांगा. इलेक्शन कमिशनरनी समोर येऊन सांगा. कमिशनर आला पाहिजे, बोलला पाहिजे.
तोंड उघडलं पाहिजे कमिशनरनी. सगळे लोक वाट पाहत आहेत की कमिशनर कधी बोलतात म्हणून, पण यांच्या तोंडांना फेविक्विक लावलंय, तोंडच बाहेर काढत नाहीत आणि यांच्या मनावर इलेक्शन चालल्यात सगळ्या. आणि म्हणून राज ठाकरेंनी जी कंबर कसली ती सगळ्यांनी कंबर कसली पाहिजे. आणि सगळ्यांची जबाबदारी आहे की राज ठाकरेंसारखे लोक ह्या पुढाऱ्यांना जिवंत केलं पाहिजे. आज राज ठाकरेंच्या जे मध्ये उत्स्फूर्त आत्मविश्वास वाढलेला आहे, जसा तसा आत्मविश्वास त्यांचा त्याच्यामध्ये काही राजकीय स्वार्थ आहे का कुठला स्वार्थ आहे याच्या उणे दुने काढत बसण्यापेक्षा सगळ्यांचा आत्मविश्वास तसा वाढवला पाहिजे लोकांनी. आणि पळवलं पाहिजे राजकीय पुढाऱ्यांना की जा कमिशनरकडे आणि विचारा त्यांना हे काय आहे म्हणून. लेकीचं वय 114 वर्षे असेल तर बापाचं वय 44 वर्षे 54 वर्षे, हे कसं शक्य आहे? कमिशनरात जाऊन विचारा. नाहीतर कमिशनरनी रस्त्यावर यावं, चॅलेंज केलं पाहिजे, कमिशनरने उत्तर दिले पाहिजे लोकांना. आज लोकांच्या पुढे प्रश्न आहे की नाही, कसं शक्य असतंय? काही नावांमध्ये वेगवेगळे घोळ आदित्य ठाकरेंनी दाखवलेले आहेत. काही ठिकाणी असे मतदार दाखवलेत की फोटो लेडीजचा आहे, एखादी महिला मतदार आहे, तिचं नाव महिला आहे आणि तिचा फोटो सुद्धा महिलांचा दिसत आहे, पण त्या ठिकाणी तिचं लिंग पुरुष लिहिलेलं आहे. कसं शक्य होतंय? एखाद्या ठिकाणी लहान मुलगा आहे मतदार, अगदी चेहरा फोटोमध्ये तर असा दाखवलेला आहे की अगदी 7 ते 8 वर्षाचा मुलगा आहे आणि त्याचं वय दाखवलेलं आहे 59 वर्षे. कसं शक्य आहे? कमिशनरनी दाखवलं पाहिजे, याची उत्तर कमिशनरने दिले पाहिजे. किमान राज ठाकरेंचे जादूचे प्रयोग तरी आता कमिशनरनी पाहिले पाहिजे आणि त्यावर तरी बोलतं झालं पाहिजे. अन्यथा राज ठाकरे जे म्हणत आहे त्या पद्धतीनेच यांना धडे शिकवल्या गेले पाहिजे. आणि किमान सध्या तरी वाटतं की सगळे लोक शांत जरी बसत असले तर एकटा महाराष्ट्र नवनिर्माण सेना जरी उतरला पक्ष या निवडणूक आयोगाच्या खिलाफ, तर निवडणूक आयोगाला सळो की पळो होईल. या देशातून लपायला सुद्धा जागा पडणार नाही कमिशनर सहित त्या अधिकाऱ्यांना या देशामध्ये. आणि म्हणून मनसे सैनिक या लोकांना नक्कीच जागेवर आणण्याची ताकद दाखवतात. फक्त हा आत्मविश्वास त्यांनी शेवटपर्यंत टिकून ठेवला पाहिजे आणि सगळ्या पक्षांनी त्या लोकांना साथ दिली पाहिजे. तरच हा चोर बाजार पकडला जाईल, तरच इथली भ्रष्ट यंत्रणा जाग्यावर येईल, नीट राहील. नाहीतर काही खरं नाही. राज ठाकरे म्हणतात त्याप्रमाणे मग जनतेच्या हातात एक केळं आणि गाजरच देतात आणि मतदान सगळं टरबूज सफरचंद इकडेच जातो आणि सफरचंद टरबूज खाणारे मग जे आहे ते त्यांनाच खायला मिळते. जनतेच्या हातात शेवटी आहेच केळी गाजर वगैरे पडलेलं. मग काहीच खरं नाही. हेच त्यांनी त्या जादूच्या प्रयोगातून राज ठाकरेंनी दाखवलेलं आहे. आज आपण सगळ्यांनी ते जादूचे प्रयोग पहा राज ठाकरेंचे आणि निश्चित आपण विचार केला की आपलं एक मतदान किती मोलाचं आहे आणि ते मी चोरीला जाऊ देणार नाही. ही सुजाण मतदार म्हणून माझी जबाबदारी आहे. जय हिंद, जय भारत.